बामणी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त 17,507 लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या मंजुरी पत्राचे वाटप. आपण पाहत आहात न्यूज ग्रेट महाराष्ट्र आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र. कागल तालुक्यासाठीच्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन बामणी तालुका कागल येथील आर.के. सांस्कृतिक हॉलमध्ये आयोजित केले होते. महाराष्ट्र सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिवस आणि दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची जयंती या निमित्त या शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संजय बाबा धोत्रे, जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड, शाहू साखर समूहाचे अध्यक्ष राजे समरजित सिंह घाटगे, गोकुळ दूध संघाचे माजी संचालक व माजी जिल्हा परिषद सदस्य अमरीश सिंह घाटगे, प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सरकारच्या नागरिकांसाठी असलेल्या विविध कल्याणकारी योजना घेऊन प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचावी हीच सरकारची अपेक्षा असते. अशा अभियानामधून ही अपेक्षा पूर्ण होत असते. अशा अभियानामधून महाराष्ट्र राज्य सरकारच्या वेगवेगळ्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचतात. केशरी शिधापत्रिका धारकांना अजूनही तांदूळ गहू मोफत मिळत नाहीत. अधिकाऱ्यांनी त्यामध्ये लक्ष घालून ही सुविधा नागरिकांना मिळवून द्यावी. लाडकी बहीण योजनेमध्ये KYC करण्यासाठी अंतिम मुदत देऊनही काही माता भगिनींनी मुदतीत पूर्तता न केल्यामुळे त्या योजनेबाहेर राहिल्या आहेत. ही बाब मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस व मंत्रिमंडळाच्या निदर्शनास आणून देऊ योजनेबाहेर राहिलेल्या माता भगिनींना अजून एक शेवटची मुदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफी योजनेबद्दल मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांचे धन्यवाद आणि अभिनंदनही. कारण लोकसभेच्या निवडणुका अजूनही 3 वर्षे आणि विधानसभेच्या निवडणुका अजून 3.5 वर्षे पुढे आहेत. कोणतीही निवडणूक तोंडावर नसतानाही केवळ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या भावनेनेच महाराष्ट्र राज्याच्या सरकारने 64 लाख शेतकऱ्यांना 36,000 कोटींची कर्जमाफी दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात ही सर्वात मोठी कर्जमाफी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेली प्रधानमंत्री सूर्यघर योजना ही नागरिकांचे वीज बिल शून्यावर आणणारी आहे. ही योजना यशस्वी करण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करूया. यामुळे कागल तालुक्याची नोंद स्वतः पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री श्री फडणवीस घेतील व तालुक्याचा गौरव देशपातळीवर वाढेल, असे नामदार हसन मुश्रीफ यावेळी म्हणाले. दरम्यान 17,507 लाभार्थ्यांना वैयक्तिक लाभाच्या मंजुरी पत्राचे वाटप याच सभागृहातून करण्यात आले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर हे यशस्वी पार पडले. दरम्यान या कार्यक्रमाला प्रांताधिकारी प्रसाद चौगले, तहसीलदार अमरदीप वाकडे, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ सुवर्ण पाटील, उपसभापती इंद्रजित पाटील, गट विकास अधिकारी कुलदीप बोंगे, जिल्हा परिषद सदस्या सौ सुयशा घाडगे, सौ शिवानीताई भोसले, जिल्हा परिषद सदस्य काकासाहेब सावडकर, कागल नगरपालिकेच्या नगराध्यक्षा सौ सविता माने, सौ धनश्री देवी घाटगे, पंचायत समिती सदस्य दत्तात्रय दंडवते, अनिल कुमार हेगडे, दिगंबर अस्वले, रुपाली अंगज, तेजस्विनी भोरे, मनीषा पाटील, बाबासाहेब सांगले, गट शिक्षणाधिकारी सौ सारिका कासोटे, नेताजी मोरे, त्याचबरोबर कागल विधानसभा मतदारसंघातील अनेक मतदार बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित होते. या जर चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यूज ग्रेट महाराष्ट्र.